बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। आदिवासी जिल्हा मोठे मोठे मंत्रिपदे, करोडोंचा निधी, मात्र तरी देखील नागरिकांच्या घशा कोरडा अशीच काहीशी भीषण परिस्थिती नंदुरबार जिल्ह्याची दिसून येत आहे। अशा विपरीत परिस्थितीत मनसेने मानवतेची कास धरत लोकांची तहान भागवण्याचा उपक्रम राबवला आहे। नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्याचा तिनसमाळ येथील पाणी टंचाईग्रस्त दुखलपाडा गुणचापडा पाड्यांना मनसे सरचिटणीस डॉक्टर मनोज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे नंदुरबार जिल्हाध्यक्ष राजेश्वर सामुद्रे, मनसे धडगाव तालुका अध्यक्ष संतोष पावरा यांनी पाणी वाटप केले। 75 वर्ष स्वातंत्र्य मिळूनही नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी पाड्यामधील नागरिकांना पाण्यासाठी असा संघर्ष करावा लागतोय हे प्रशासनाचे दुर्दैव आहे। दुर्गम अशा पाड्यांवर जाण्यासाठी चांगले रस्ते नसल्याने पाड्यापर्यंत ट्रॅक्टर, टँकर घेऊन जाणे शक्य नसल्याने पिकअप गाडीमध्ये 1000 लिटर पाणी जाईल या प्रयत्नाने गाडीच्या फेया वाढवून नियोजनाने प्रत्येक पाड्यात पाणी देण्यात आले। यावेळी मनसे जिल्हा वाहतूक संघटक रुपेश राजपूत, शहादा शहर अध्यक्ष दादू पाटील, धडगाव तालुका उपाध्यक्ष दीपक पावरा, तालुका सचिव सुदाम पावरा, शहर सचिव प्रकाश पावरा सह मनसैनिक उपस्थित होते। यावेळी ग्रामस्थांनी मनसेचे आभार मानले। जय महाराष्ट्र। मी राजेश्वर सामुद्रे, मनसे नंदुरबार जिल्हाध्यक्ष। गेल्या काही दिवसापूर्वी टीव्ही न्यूज चॅनल्सला बातमी झळकत होती। नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील तिनसमाळ पाड्यातील पाणी टंचाईच्या प्रश्न संदर्भात बातमी होती। या बातमीची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस डॉक्टर मनोज चव्हाण साहेब यांनी आम्हाला संपर्क साधला व त्यावर आपल्याला काय पाठपुरावा करता येईल या अनुषंगाने आम्हाला तिथली माहिती घ्यायला लावली आणि इथे पाणी पुरवठा आपल्याला कशा पद्धतीने करता येईल याबाबत आम्हाला सूचना केली। त्याविषयी आम्ही माहिती काढली आणि प्रत्यक्ष पाहणीकरिता आपले नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुका अध्यक्ष संतोष पावरा यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता त्या ठिकाणी साधं ट्रॅक्टर, टँकर जाऊ शकत नाही पाणी पुरवठा करण्यासाठी। तिथे रस्ता नाही, कुठलेही वाहन तिथे सुस्थितीत पाणी पुरवठा करू शकत नाही। अशा बिकट परिस्थिती असल्याने तिथे आम्हाला पाणी पुरवण्यासाठी नाके 9 येत होते, परंतु मनोज चव्हाण साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं आपल्याला कुठल्याही परिस्थितीत तिथे पाणी पुरवायचे आहे। याच बेताने आम्ही त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार एक पिकअप मागवला। पिकअपमध्ये 1000 लिटरची टाकी मागवली आणि 2 ते 3 फेऱ्यांमध्ये प्रत्येक आठवड्यात 2 ते 3 पाड्यांना जिथे जिथे पाण्याची टंचाई आहे तिथे आम्ही मनसेतर्फे मोफत पाणी पुरवठा करणार आहेत। तरी आमच्यासारखा मनसे हा पक्ष पाणी पुरवठा करू शकतो, युक्त्या लढवू शकतो, शासनात काय करत आहे असा प्रश्न निर्माण होत आहे। इथे पाण्यासाठी जर स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झालेले आहेत तरीही येथील सामान्यांना जर पाण्यासाठी आजही संघर्षाची लढाई करावी लागत असेल तर ही प्रशासनाची मोठी भूल आहे। याच्यावर प्रशासनाने गंभीरपूर्वक विचार करावा आणि आम्ही सुरुवात केलेली आहे पाणी वाटपाची ती आम्ही नित्यक्रमाने चालू ठेवणार आहोत। जय महाराष्ट्र। नमस्कार, मी तानाजी पावरा, तिनसमाळचा ग्रामस्थ आहे आणि आमच्या गावात इतरही खूप मोठ्या समस्या आहेत, पण माणसाला जगण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाणी आणि ते येथील लोकांना कमीत कमी 3 किलोमीटर 2.5 किलोमीटर प्रत्येक कुटुंबाला तिथून आणावं लागतं। म्हणजे आम्ही जी शरीराची क्षमता आहे
ती फक्त पिण्याच्या पाण्यासाठी तिचा वापर करतोय. इतर उद्योग, इतर काही रोजगार किंवा काय करायचं ते सगळं सोडून आम्हाला 3 किलोमीटरवरून पाणी भरून प्यावं लागतंय. आम्ही गेल्या 75 वर्षात कमीत कमी लोकप्रतिनिधी, प्रशासन ह्याच्याकडे 1000 वेळा ह्या गोष्टीची मागणी केलेली आहे, आम्हाला पाणी 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 द्यावंसं. पण प्रशासनाने ह्या बाबतीत आजपर्यंत दखल घेतलेली नाही. परंतु एक संघटना म्हणा, एक राजकीय पक्ष म्हणा, मनसेने जे आमच्या गावापर्यंत पिकअप गाडीने पाणी पुरवठ्यासाठी सुरुवात केलेली आहे ती अतिशय आनंददायक आहे आमच्या गावकऱ्यांच्या दृष्टीने. आणि ह्याबद्दल मी मनसेचे मनपूर्वक धन्यवाद देतो. आम्ही सर्व तिनसमाळवासी ज्या ठिकाणी पाण्याची गरज होती त्या ठिकाणी पोचवण्याचं ज्या मनसेकडून होत होतं किंवा आता चालू झालं त्या सर्व गावकऱ्यांकडून आम्ही बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार.